डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे संपूर्ण शरीराची त्वचा जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर। गेले 16 दिवस महिलेची मृत्यूशी झुंज। नमस्कार, मी विनायक, हा आहे महाराष्ट्र नामा। ही आहे आत्ताची सगळ्यात मोठी आपली धक्कादायक बातमी। या बातमीचे अपडेट जाणून घ्यायचे, इतरही बातम्या बघायच्या आहेत। सुरुवात करूयात टॉप स्टोरीज पासून। विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस नागपूरच्या विधान भवनावर काढणार हल्लाबोल मोर्चा। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा काँग्रेसचा आरोप। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं पहिल्यांदाच घटना घडली आणि मी त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। हे आज विरोधकांना कमी लेखण्यासारखी ही बाब आहे। मुख्यमंत्र्यांच्या चहापानावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांनी चहापानाला गैरहजर राहणं म्हणजे विरोधकांचा अपमान। अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी। राज्याचं नवं खातेवाटप जाहीर। गृह खातं मुख्यमंत्र्यांकडेच। एकनाथ शिंदेंना MSRDC, रामदास कदमांकडे पर्यावरण, तर दिवाकर रावतेंकडे परिवहन खातं। दुष्काळग्रस्त मराठवाड्याला तात्पुरता दिलासा। जायकवाडीला 7.89 TMC पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारा मंडळाचे आदेश। दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या स्लेंडर लॉरिस प्रजातीच्या माकडांची ठाणे पोलिसांनी केली सुटका। विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या 4घांना अटक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारताच्या प्रत्येक व्यक्तीला समतेचा समरसतेचा अधिकार दिला आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर। मुख्यमंत्र्यांसह राज्यामधल्या नेत्यांनी सुद्धा वाहिली आदरांजली। पंतप्रधानांनी सुद्धा केलं डॉक्टर आंबेडकरांना वंदन। पण सुरुवात करूया आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीपासून। कल्याणमध्ये एका डॉक्टरांचा उपचार हा पेशंटसाठी जीवघेणा ठरलाय। डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे शरीराची त्वचा ही जळालेली आहे। औषधाच्या रिॲक्शनमुळे संपूर्ण त्वचा गळून पडण्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। 28 वर्षांची ही महिला आहे। गेल्या 16 दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देते। महिलेवर सध्या सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रारीचा अर्ज दाखल केलाय, पण चौकशीनंतरच पोलीस FIR दाखल करणार असल्याची सध्या आपल्याला माहिती मिळते। कोई बॉडी में कोई ऐसा हिस्सा बाकी नहीं जो जलेला नहीं, टोटली पूरा जला हुआ है। खाली ऐसा समझो कि एक जिंदा लाश पड़ी है 15 दिन से। क्या वो खाती पीती है? हाँ, सिर्फ लाइट जूस, सूप और अपना कॉफ़ी, खीर, बस यही खाना चला है। डॉक्टर से मिला तो डॉक्टर ने कहा कि अभी बहुत बेटर है और जैसा जैसा यानी दिन निकलते जाएंगे, इसकी कंडीशन अच्छी होती जाएंगी, तो बाद में जैसा ही अच्छा होगा दूसरे वार्ड में इसको शिफ्ट करेंगे। याच संदर्भात आपण बोलूया। आपल्याबरोबर आहे आपली सिनियर करस्पॉन्डंट प्रणाली कापसे। प्रणाली, काय नेमका हा प्रकार घडलेला आहे? आता आपण पाहिलं की काय नेमकं घडलेलं आहे, प्रतिक्रिया आपण पाहिली या महिलेच्या पतीची, पण काय हा एकूण प्रकार आहे? डॉक्टरांवर काही कारवाई झालेली आहे का? जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही असं सुद्धा कळतंय। विनायक, साध्या तापासाठी म्हणून ही महिला, कल्याणची ही महिला आहे, ती तिथल्या एका डॉक्टरकडे गेलेली होती। डॉक्टरने तिला जे औषध लिहून दिलं ते औषध तिने घेतलं। तिने औषधाचे 2च डोस घेतले होते, पण त्यानंतर तिच्या शरीराची जी त्वचा आहे ती लालसर रंगाची व्हायला लागली आणि तिला तिथे थोडंसं जळजळायला लागलं। पाहता पाहता ही रिॲक्शन इतकी वाढली की हळूहळू तिच्या शरीराची जी स्किन आहे, त्वचा जी आहे ती गळायला लागली। एखाद्या व्यक्तीला जळल्यानंतर ज्या पद्धतीनं त्याची त्वचा जी आहे ती जळल्यानंतर जशी गळून
पडते अगदी. तशा पद्धतीनं तिची ही त्वचा गळायला लागली. त्यानंतर तिथल्याच एका दुसऱ्या डॉक्टरनी तिला ताबडतोब सैफी हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितलं आणि तिला त्यानंतर सैफी हॉस्पिटलमध्ये ही 22 तारखेची घटना होती. आता आज आपण बघतोय की 16 दिवस लोटलेले आहेत आणि अजूनही ती सैफी हॉस्पिटलच्या ICU वॉर्डात आहे. तिची सगळी त्वचा जी आहे ती जळली आहे. इतकंच नाही तर तिच्या पापण्या ज्या आहेत त्या खालच्या पापणीला इतक्या पद्धतीने चिकटून गेलेल्या आहेत की तिला डोळेही उघडता येत नाही. तिच्या ओठांची परिस्थिती तेच आहे. तिचं नाक सुद्धा गळून गेलं. इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे या महिलेची. पण आता पोलिसांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांची, तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती असते, ही समिती निर्णय घेईल की हे औषधांच्या रिॲक्शनमुळेच झालेलं आहे का. त्यानंतरच या डॉक्टरच्या विरोधामध्ये FIR दाखल केला जाईल आणि पुढची पोलिसांची जी कारवाई आहे ती होऊ शकेल. तुर्तास या पीडित कुटुंबाचं एवढंच म्हणणं आहे की अगदी छोटी छोटी मुलं आहेत या महिलेला, जी आईपासून दूर आहे गेले कित्येक दिवस. त्यांचं एकच म्हणणं आहे की जर यामध्ये डॉक्टरचा निष्काळजीपणा दिसून येत असेल, जे की सैफी हॉस्पिटलच्याही काही डॉक्टरांचं म्हणणं आहे, असं या तक्रारकर्त्याचं म्हणणं आहे. अगदी. त्यानुसार लवकरात लवकर जर हा निष्कर्ष बाहेर आला तर या डॉक्टरला कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, असंच या पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे. विनायक, अगदी धन्यवाद प्रणाली या संपूर्ण एकूण माहिती संदर्भात. या बातमीचे अपडेट तुझ्याकडनं यानंतर सुद्धा आपण घेत राहू. पण यानंतर वळूयात आजच्या इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर आज टीका केली. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहावं लागणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री चहापानाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे चहापानाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित नसणं हा विरोधकांचा अपमान असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. राज्याच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय की चहापानाच्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री हजर नसतील, असं सुद्धा आज अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांना विमान असतं, महाराष्ट्र सरकारचं विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, सगळी काही सुविधा आहेत. नागपूरला विमानतळ आहे, दिल्लीला विमानतळ आहे. मीटिंग तर सकाळी नव्हती. सकाळी चहापानाला विनंती करायची विरोधकांना किंवा संध्याकाळच्या चहापानाच्या ऐवजी अशा प्रकारे महत्वाची मीटिंग आहे. ती मीटिंग राज्याच्या जनतेच्या दृष्टीने महत्वाची आहे आणि म्हणून चहापान सकाळी घेऊ. आम्ही संध्याकाळच्या ऐवजी सकाळी आलो होतो. परंतु आम्ही इतके वर्ष सरकारमध्ये होतो, कधीही आम्ही अशा पद्धतीचा अवमान हा विरोधी पक्षाचा केला नाही. तेच चहापानावर बहिष्कार टाकायचे. पण असं कधी आम्ही त्यावेळेस सांगितलं नाही की दिल्लीमध्ये मीटिंग आहे म्हणून आम्ही मीटिंगला चाललोय आणि कोणतरी संसदीय कामकाज मंत्री आता तिथं चहापानाचा कार्यक्रम घेतील. त्याला काय अर्थ आहे? माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं पहिल्यांदाच घटना घडली आणि मी त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. हे आज विरोधकांना कमी लेखण्यासारखी ही बाब आहे. मग त्यांचा अपमान करायचा होता तर आम्ही बोलवलंच नसतं चहापानाला. आग्रहाने बोलवलेलं आहे. त्यांच्या निश्चित ज्ञानाचा आणि याचा उपयोग आम्हाला करून घ्यायचा आहे. पण अशी अनेक वेळा परिस्थिती होते की जेव्हा देशातलं अत्युच्च पद असणारे पंतप्रधान एखादा कार्यक्रम ठरवतात तेव्हा एका राज्याकरता तो कार्यक्रम बदलता येत नाही. ही त्याच्यातली अडचण आहे की मला असं वाटतं की विरोधकांनी समजून घ्यावी आणि हाच विषय मी त्यांच्याशी बोलीन. आम्ही अत्यंत नम्रपणे राज्य चालवणार आहोत. कुठलीही धुंदी आम्हाला आधीही चढली नव्हती, भविष्यकाळातही चढणार नाही आणि ती कोणाला दुसऱ्यालाही चढणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आपण बघतोय विधानसभेचं हिवाळी अधिवेशन हे वादळी होणार याची चिन्ह आता आपल्याला दिसायला लागलेली आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे आमदार नागपूरच्या विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढणार आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज द्या आणि दलित अत्याचार रोखा या काँग्रेसच्या मागण्या आहेत. सरकार बळीराजाच्या प्रश्नांकडे सातत्यानं दुर्लक्ष करत आहे असा काँग्रेसचा आरोप आहे. या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभेमधले गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर इतर प्रमुख नेते आणि आमदार सुद्धा सहभागी होणार आहेत. यानंतर एक अजून महत्त्वाची बातमी ती म्हणजे जायकवाडीला 7.89 TMC पाणी सोडण्याचे आदेश जे आहेत ते दिले गेलेले आहेत. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळानं हे आदेश दिलेले आहेत. एकूण 19 TMC पाणी सोडण्याची राज्य सरकारची शिफारस आहे. दुष्काळ सदृश मराठवाड्याला त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळणार आहे. यानंतर बघूयात पुढची बातमी. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी सुद्धा आपण प्राधान्यानं प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊतने। तब्बल 15 वर्षानंतर शिवसेनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला ते मंत्रिपद मिळाले आहे। नाशिकच्या शिवसेनेला ते मालेगावचे दादा भुसे यांच्या माध्यमातून मिळालेले आहे। प्रचंड जल्लोष आहे शिवसैनिकांमध्ये। दादा, सहकारासारखं खातं जे महाराष्ट्राचं भूषण समजलं जातं पण गेल्या काही वर्षात प्रचंड कलुषित झालेलं आहे, अशा खात्याची जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे। सहकार मंत्री म्हणून जबाबदारी घेताना पहिला कुठला संकल्प तुम्ही मनाशी केलेला आहे? निश्चितपणे सहकार खात्याकडनं आपल्याला ज्या काही अपेक्षा आहेत, मला वाटतं सहकार्य या भावनेतनं सहकार खातं जन्माला आलेलं आहे आणि आताची परिस्थिती थोडीशी नाही म्हटली तरी चिंताजनक आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये ठोस काम करण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्रातल्या विशेषतः ग्रामीण जनता, शेतकरी यांच्यासाठी सहकार खात्याकडून खूप अपेक्षा आहेत। महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेच्या शेतकऱ्यांच्या त्यांना तुम्ही काय विश्वास आजच्या परिस्थितीमध्ये देऊ इच्छिता? आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळाचं सावट, पाण्याचा प्रश्न या सर्व गंभीर प्रश्नांच्या दृष्टिकोनातून सहकार खात्याच्या माध्यमातून निश्चितपणे भरीव काम मला वाटतं करण्याची जबाबदारी या माध्यमातून आलेली आहे आणि शासन निश्चितपणे ती पार पाडेल। सहकार मंत्री म्हणून तुम्ही राज्याचं प्रतिनिधित्व कराल, मात्र मालेगाव सारख्या एका वेगळ्या तालुक्याचं, एक विकासामध्ये मागे राहिलेल्या संवेदनशील तालुक्याचं प्रतिनिधित्व करताय। मालेगावचा कुठला प्रश्न तुम्ही पहिल्यांदा हाती घेणार? आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की मालेगाव जिल्ह्याची निर्मिती गेल्या अनेक वर्षांच्या पासूनच मागणी आहे। येणाऱ्या काळामध्ये शासन दरबारी मी त्याचा निश्चितपणे पाठपुरावा करेन। त्याच्यासोबतच पाण्याचा विषय आहे, बेरोजगारीच्या संदर्भातला प्रश्न आहे, या सर्व प्रश्नांना घेऊन मी निश्चितपणे काम करेन। खूप खूप शुभेच्छा। यानंतर एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात आणि ब्रेक नंतर पाहूयात दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या स्लेंडर लॉरीज प्रजातीच्या माकडांची ठाणे पोलिसांनी केली सुटका। यानंतरची बातमी ठाण्यामधली आहे। दुर्मिळ आणि नामशेष होत असलेल्या स्लेंडर लॉरीज प्रजातीच्या माकडांची विक्री होत असल्याची घटना ठाण्यामध्ये उघडकीला आली आहे। लाखो रुपये किंमत असलेल्या या जातीच्या 4 माकडांची सुटका ठाणे पोलिसांनी केली आहे। या प्रकरणी अटक केलेल्या चौघांना ठाणे न्यायालयानं 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ठाण्यामधल्या मानपाडा पेट्रोल पंप ते घोडबंदर सर्व्हिस रोड दरम्यान काही जण स्लेंडर लॉरीज जातीच्या माकडांची विक्री करतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यावरून पोलिसांनी सापळा रचून 4 जणांना अटक केली। ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं या 4ही माकडांची सुटका करून त्यांना वन विभागाच्या हवाली केलं। वाघापेक्षा सुद्धा कमी याची संख्या झालेली आहे पूर्ण भारतामध्ये तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग आणि श्रीलंका या साईडला त्या हा प्राणी मिळून येतो। हा प्राणी नॉक्टर्नल आहे। हा प्राणी फक्त फ्रूट्स आणि झाडाचे शूट्स आणि फुलं, फ्लॉवर छोटी छोटी याच्यावर जगणार आहे आणि या एका पेअरची किंमत 35 लाख रुपये असून आम्ही 2 पेअर अशा पकडल्यात। यानंतर बघूयात पुढची बातमी। सांगलीमधल्या मिरज रेल्वे स्टेशन परिसरात आज कुख्यात शिकारी गँगच्या म्होरक्याला अटक करण्यात आली। वहेलिया गँगचा शिकारी दीपक जिल्लीला अटक झालेली आहे। त्याच्याकडून 66 छोटे बॉम्ब, 2 किलो चंदन, बनावट कस्तुरीच्या गोळ्या आणि जनावरांना पकडण्यासाठी वापरले जाणारे सापळे हे जप्त केले गेले। शिकारीच्या उद्देशानं काही जण मिरज रेल्वे स्टेशन परिसरात येणार आहेत अशी माहिती ही वन विभागाला मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून त्यांनी दीपक जिल्लीला अटक केली आहे, पण त्याच्या सोबत असलेले इतर लोक पळून जाण्यात यशस्वी झाले। औषध किंवा जडीबुटी विकण्याचा बहाणा करून किंवा येतात, रुद्राक्ष किंवा बाकी औषधं वगैरे घेऊन आणि खेड्यापाड्यात किंवा इकडे फिरतात आणि त्यावेळी मग ते फासे वगैरे लावून असे पिंजरे लावून तिथले पक्षी किंवा प्राणी पकडतात आणि तेही त्याची शिकार मारली जाते। आणि हे गोळे वगैरे जनरली रानडुक्कर वगैरे मारण्यासाठी किंवा इतर प्राणी वापरतात। उल्हासनगरमधल्या विषारू वायुबाधा प्रकरणी आता अंबरनाथ पोलिसांना 2 जणांना अटक करण्यात यश मिळालेलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालक दीपक जयस्वाल आणि टँकरचा मालक रमेश गरुड यांना अटक केलेली आहे।
29 नोव्हेंबरला उल्हासनगरमधल्या वालधुनी नदीमध्ये टँकरमधून बेकायदेशीरपणे विषारी रसायन जे ते सोडल्यामुळे परिसरामधल्या 527 नागरिकांना त्रास झाला होता। या प्रकरणी प्रदूषण मंडळानं अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। अंबरनाथमध्ये जो गुन्हा नंबर 320 दाखल झालेला होता, त्या गुन्ह्यामध्ये 308, 277, 278, 284 भादवीची कलमं लावलेली होती। देशामध्ये एकूण 17 फूड पार्क होणार असून महाराष्ट्रामध्ये त्यापैकी 2 फूड पार्क होतील आणि त्यातलं एक फूड पार्क हे वर्ध्यात होऊ शकतं, अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांनी दिली आहे। नागपूरच्या ॲग्रो व्हिजन प्रदर्शनाला हरसिमरत कौर बादल यांनी भेट दिली। शेतीमालावर प्रक्रिया केल्याशिवाय शेतकरी हा फायद्यात येऊ शकणार नाही, त्यामुळे केंद्र सरकार शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यावर भर देत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। और जो 17 नए मेगा फूड पार्क अभी सैंक्शन होने हैं, जो देश भर के लोगों ने अप्लाई किया है, उसमें से 4 महाराष्ट्र से भी लोगों ने अप्लाई किया है। जो एक वर्धा जो वर्धा पास में पड़ता है, तो अब उसकी टेक्निकल कमेटी स्क्रूटनी कर रही है और मार्किंग सिस्टम होता है। 3 इंटर मिनिस्ट्रियल कमिटीज में बैठ के उसके फाइनल होती है, तो वो 70 में से कौन से 17 अप्रूव होते हैं, मैं उम्मीद करती हूँ कि एक इस इलाके में भी जरूर आएगा। पण यानंतर महाराष्ट्र नामात एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात। पहा फक्त IBN लोकमत। आज 6 डिसेंबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि याच दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीमध्ये जनसागर उसळला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत। शिवाजी पार्क पासून ते थेट प्रभादेवीपर्यंत या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यानंतर महाराष्ट्र नामाचं सध्या इथेच थांबूयात। पहा फक्त IBN लोकमत।